यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतो। पहिला अर्धशतक ठोकणारा फलंदाज के फायटरचा अर्थातच किरण शेठ कामते यांचा प्रचंड विश्वास संपादन करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळाला वैभव। सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून अविनाश डांगले ठरतायत इमर्जिंग प्लेयर इमर्जिंग स्टार, त्याचबरोबर कॅप होल्डर या ठिकाणी आपण भरपूर चांगला खेळ 40 धावांचा प्रतिष्ठित संघ मालक सुनीलजी कामते यांच्या वतीनं वैभव कदम यांच्यासाठी 500चं कॅश प्राइज, तेजस कानसकर साठी देखील 500चं कॅश प्राइज। याचे दोन्ही खेळाडूंना मी सूचना करतो या लगेच रोहन शिंदे या ठिकाणी आपण संपर्क साधा। भरपूर चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला। कॅप होल्डर्स नाही आले का? निलेश बांगर लगेच आपण संपर्क साधा। निलेश बांगर विशेष आपण कौतुक करू की D3 स्टारना आतापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाहीये आणि दुसऱ्या बाजूनं RD पॅन्थरनं एकही सामना आतापर्यंत जिंकलेला नाहीये। म्हणजे या दोन संघांमध्ये एका बाजूने अस्तित्व टिकवावं लागेल तर दुसऱ्या बाजूने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला जाईल। तर पाहायचं लढत मोठी आहे आणि ही लढत ऐकण्यासाठी परत एकदा आपण मायक्रोफोन छोटासा बदल करतोय। याचं आपण राम सर आपलं सहर्ष स्वागत आहे। स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतो केळे ग्रुप महाराष्ट्र राज्य राहुलजी मोहरे आणि विशालजी रोंगटे अकोला तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। अकोलेकरांचा मी खेड तालुक्यामध्ये सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो समस्त ग्रामस्थ कोडेकरांच्या वतीनं। तर मायक्रोफोनवरची छोटासा बदल ऐकूयात राम सरांचा आवाज। धन्यवाद, शुभ दुपार। गगनभेदी नजर ज्यांची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्यांची पहाड सम विशाल काया, दगदगता सूर्य डुबतो वंदित तुम्हा प्रभू शिवराया। दुपारच्या क्षेत्रात आपण पाहतोय सामना क्रमांक 4 आपल्या बॅटिंग येतोय। तिसरा सामना आपण पाहतोय सुरुवात आणि पहिला बॉल तिथे मात्र सुरेख हातळलाय, त्यावरती मात्र एक सिंगल आली, दुसऱ्या धावाला कॉल होईल का डकार आलाय म्हणजे तिथे पाहिलं तर पुन्हा एकदा एक धावे धावफलकावरती वाढ होते। धावफलकावरती धावा लागल्या जातील 2 अंकावरती। दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतो। एक बाजूनं खरं तर आपण पाहतो कुडेगावचा आणखीन एक भूषण, कुडेगावचा आणखीन एक भूषण खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंबरोबर शंभूराजे सिरीज फेम ज्यांनी छोट्या शंभूराजांची भूमिका निभावली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो नेट फ्रेमवरती ज्यांचा एक एपिसोड भरपूर व्हायरल होतो हल्ला बॉल, असं कुडेगावचं भूषण आणि अभिनेता दिवेश मेदगे या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत। त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो आणि फार कमी वयामध्ये अभिनयाची प्रचंड आवड दिवेश मेदगे यांना लाभलेले वरदान आहे। त्यांना विनंती आहे आपला इथे उद्याच्या दिवसामध्ये कदाचित सन्मान केला जाईल, तर आपण आलात आपलं सहर्ष स्वागत आहे। दोन ताकदवर वलांडे संघांदरम्यान आपण पाहतोय सामना आपल्याला पाहायला मिळतो। एक बाजूनं RD पॅन्थर्स आणि दुसऱ्या बाजूनं D3 स्टार। आपल्याच मात्र आपण पाहतोय क्रॉस दी बॅट न फटका खेळण्यापर्यंत बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे झालाय जरूर, परंतु धाव असताना एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आलाय। बॅटरला उभं केलं आपण पाहतो। एक बाजूनं संपत येवले, दुसऱ्या बाजूनं महेश कदम या जोडीला आपण पाहतो। या अगोदर पाहिलं तर वैभव कदमनं हल्ला बोल आक्रमण केलं आणि निश्चित पाहिलं तर आपण पाहतोय विजयाचा मानकरी ठरला।
हो यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला फटका तर खेळला जमिनी समांतर क्षेत्ररक्षक आले दूरवरतून एक धाव आणि एक धावेच्या मदतीने धावफलकावरती पुढे एकदम पाहतोय वाढ होते. षटक संपलं जाईल पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गोविंद धंद्रेने मात्र धावा खर्च केलात. केवळ 5 धावा म्हणजे या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील केवळ 5च धावा खर्च केल्या होत्या. 4 धावा 4च धावा आल्या होत्या आणि या षटकात या सामन्यामध्ये 5 धावा म्हणजे एक विजयाची गोलंदाजी जी मात्र गोविंद धंद्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती आता षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज आपण पाहतोय. कोणाच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी असेल पाहणं मैदानाच्या मध्ये गरजेचं. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुपारच्या सत्राला सुरुवात. षटक क्रमांक 2 साठी आपण पाहतोय महेश शिंदे समोरच्या बाजूला आपण पाहतोय. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय संपत येवले. कमबॅक करेल का डावखुरी आता बॅटर आपण पाहतो. आता प्रयत्न करावे लागणार आहेत परंतु आज कालच्या दिवसामध्ये 2 मॅचेस झाल्यात. दोनही सामने पराजित असणारा संघ आपण पाहतोय आरडी पॅन्थर्स आणि कालच्या दिवसामध्ये एकच सामना झाला होता थ्री डी स्टार संघाचा. D3 स्टार या संघाला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना आणि तिथे मात्र आपण पाहतोय एकही सामना पराजित नाही. सकाळच्या सत्रामध्ये एक झालाय कालच्या सत्रामध्ये एक झालाय. 2 सामने जिंकले. तिसरा सामना आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती महेश शिंदे षटक क्रमांक 2 साठी आणि समोरच्या बाजूने बॅटर आपण पाहतोय. कित्येक काळ कुडे गावासाठी त्याने क्रिकेट गाजवलेला आहे. आज तो मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय संपत येवले नॉन स्ट्राईक वरती महेश कदम. वेळ मित्रांनो वाचवणं महत्वाचं राहणार आहे. निश्चितच वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. हो इथे मात्र आपण पाहतोय नो बॉल. खराब चेंडू आल्यापर्यंत धावा किती येतील पाहणं गरजेचं आहे. आल्यात केवळ एकच धाव आणि एक धावेने मात्र धावफलकावरती नो+1. उघडा डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू असणार आहे फ्रीट आणि फ्रीटच्या चेंडूच्या आता धावा किती येतील पाहणं गरजेचं. म्हणजे पहिला चेंडू खराब आला महेश शिंदेचा. चला वेळ वाचवू मित्रांनो. वेळ वाचवणं महत्वाचं आहे. स्पीडअप करणं महत्वाचं आहे. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहिजे तर आपण पाहतोय महेश कदम. प्रयत्न करेल का प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. आज विजय मिळवणं गरजेचं आहे. यावेळेस क्रॉस बॅट फटका मात्र खेळला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बडेगा दर्शक बनेगे दिवाणे. धावा मिळतील 4. येतोय महेश कदमच्या बॅटमधून खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलकावरती बदल झालाय. धावफलक मात्र वाढले जाईल. धावफलकावर धावा लागल्या जातील. 11 धावा धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये पदार्पण करतोय. धावफलक आपण पाहतोय प्रवेश करताना आपल्याला बाहेर मिळतोय. धावफलकावर धावा आल्यात. यावेळी मात्र फुल टॉच होतं. क्रॉस बॅटने खेळण्यापर्यंत क्षेत्ररक्षक फंबल होत आहे चुका होत आहे. तिथे धावांसाठी नकार जरूर आला परंतु आता प्रयत्न पुन्हा कॉल केलाय संबंध येवलेले परंतु नकार केला पुन्हा एकदा महेश कदम यांनी. निश्चित बाजू धाव असेल. एक डॉट बॉल आलाय आणि इथे धाब्यांसाठी धाव करावी लागणार आहे. म्हणजे एक निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडू गोलंदाजाने टाकले महेश शिंदेनं. 1 चेंडू खराब 2 चांगले आलेत. यावेळेस मात्र अंगभेदक मारा शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. महेश कदमला हाताळलाय. थोडासा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नसणार आहे. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आलाय. म्हणजे या षटकात 2 चेंडू लागोपाठचे आले. बॅटरला थांबवलंय महेश कदमला परंतु आता थांबून जमणार नाही. एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. क्रॉस दी बॅट परंतु मी शांत बसायला तयार नाहीये. मी फेकतोय आणि त्यावरती मात्र आक्रमक चौकार. राहुल दादा रोंगटे आणि विशाल दादा मोरे या दोनही मान्यवरांना विनंती आहे. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या.
धावफलकावरती धावा लागल्या जातील आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 ला. इथे मात्र सुरुवात आहे. अजून देखील पाहिजे तर काही चेंडू आपल्याला या षटकातील पाहायला मिळतील मित्रांनो. परंतु या षटकामध्ये धावफलकाला आता वेग आलेला आहे. गोलंदाज तयार समोरच्या बाजूला. नाव आहे महेश शिंदे. अगदी पाहिजे तर या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. फुल टॉच होता. टायमिंग बनवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू झालाय फरार. बॅक टू बॅक दुसरा 2 इंट्रो 4 धावा चौकार. महेश कदम पाहिले तर मैदानाच्या मध्ये आता अगदी शांत आणि संयमी असणारा खेळाडू आता मात्र आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 2 चौकार टोकलेत आणि धावफलकावर धावा लागल्या जातील आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ अद्याप मात्र मैदानाच्या मध्ये सुरू आहे. हो यावेळेस मात्र दोन चौकार 1 षटकार आला म्हणजे या षटकामध्ये आपण पाहतोय 3 चौकार आले ते एक शेवटच्या बॉलवरती षटकार म्हणजे धावफलकावरती धावा इथे लागल्या जातील आपण पाहतोय. षटकाराबरोबर 25 धावा धावफलकावरती. 12 बॉल मध्ये 25 आल्या. ज्या धावफलकाची गरज आहे जो धावफलक बनवायचा आहे तो मात्र बनवलेला आहे. आता शेवटचे 4 षटक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विनंती असेल बॉल मिळतोय गोविंद धंद्रे. षटक क्रमांक 3 12 बॉल मध्ये आल्या धावा धावफलकावरती 25. पहिला बॉल बॅक शातील खडा. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. आपण पाहतो एक धावा आली. दुसऱ्या धावेला कॉल नकार आलाय म्हणजे थांबवले मध्ये एकच धावेला धावफलकावरती वाढ होईल. धावफलकावर धावा तिथे मात्र आपण पाहतोय लागल्या जातील 26 धावा धावफलकावरती. सलामीचे 2 बॅटर अजून देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतायत. आक्रमक फलंदाजी काय या अगोदरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच महेश शिंदेवरती आक्रमण करण्याचं काम 2 फलंदाजांच्या दरम्यान पहिला बॉल आपण पाहतोय निश्चितच बॅटरनं सन्मानजनक फटका खेळला. त्यावरती केवळ 1च धावा आणि 26 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस बदलाव केलेला परंतु आता हवेच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग करावी लागणार आहे महेश कदम यांना. गोलंदाज पुढे एकदा तयार. षटक क्रमांक 3 साठी गोविंद धंद्रे. पहिला बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय आणि तिथे मात्र चेंडू घेतोय सीमारेषेच्या भेटीला जाऊन पोहोचतोय. धावा येथील 4 येतोय महेश कदमच्या बॅट मधून. खणखडीत चौकार मित्रांनो. चौकार मात्र धावफलक पुढे एकदा बेकार वाढते. धावफलकावर धावा लागल्या जातील 30 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकात पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय संपत येवलेनं केवळ 1च धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र महेश कदम मी मात्र शांत राहणार नाही. मला आक्रमण करायचंय. मला धावफलक बनवायचं आहे. माझ्या टीमसाठी मला विजयाच्या वाटेने घेऊन जायचं आहे आणि तो धावफलक बनवतोय. धावफलक 30 अंकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोविंद धंद्रे इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये प्रयत्न करतोय. 12 पर्व आपण पाहतोय संपट होत आहे व यावेळेस मात्र हलक्या तरकट केल्या. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट तिथे. एक सिंगलच्या साह्याने धावफलकावरती पुन्हा एकदा पाहतोय वाढ होते. धावफलकावर धावा लागल्या जातील 31 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय आरडी पॅन्थर्स. हा संघ मात्र इथे मैदानाच्या मध्ये विजयाची बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आज विजय कोणच्या वाटेला असेल तर पराजयाचे दुःख कोण मैदानाच्या मध्ये बचावणार, कोण विजयाचे झेंडे मिरवणार तर कोण पराजयाच्या छत्रछायेखाली सापडणार. पाहणं महत्वाचं. आज पाहिलं तर डुवायलाची लढत अर्थात पाहिलं तर करो या मराची लढत आपण पाहतोय. आज मात्र मैदानाच्या मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला मित्रांनो ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यांनी एका नीतीचा अवलंब केला, नीतीचा वापर केला. तोडा फोडा राज्य करा. इथे मात्र त्याच नीतीचा अवलंब करावा लागणार. बॅटिंग करणारी टीम आरडी पॅन्थर्सला. त्यामुळे वेळ वाचवा मित्रांनो. स्पीडअप करणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे विशाल मोरे आणि राहुल रोंगटे यांचा सन्मान आमच्या गावचे विकास सोसायटी चेअरमन रामशेठ कामते यांच्या हस्ते होते. त्यांनी आपला सन्मान घ्यायचा आहे. तसेच
रोंगटे, निलेश बांगर, दीपक काळे, BS बांगर, बाबू सुतार, विशाल बांगर, रामशेठ कामते, रामदास नो बॉल आलाय. पोकरकर. अगदी धावपट्टीच्या बाहेर टप्पा पडलेला आहे. मुख्य पंच खेळवतात नो बॉल आणि त्यानंतर पाहिलं तर पुढील चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे. म्हणजे आता फलंदाजासाठी मेजबाने असणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या चेंडूवरती आता धावा कशा पद्धतीने येतील समोरच्या बाजूने बॅटर आपण पाहतोय शांत आणि संयमी ज्याचा बॅट फेज चालू आहे तोच फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. परंतु आता आक्रमण करेल का संपत येऊले इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी गोविंद धनरे. अगदी पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये चुका झाल्यात आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. प्रेक्षक राजाचं या ठिकाणी आगमन होतं. आयोजक कमिटीच्या वतीनं सर्वांचं पुढे एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत. स्ट्राईक एंडवरती बॅटर स्पर्धेच्या निमित्तानं वन मॅन आर्मी आदरणीय आकाशदादा पोखरकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आदेशदादा पोखरकर या दोन्ही मान्यवरांचं स्वागत. आणि स्वागताबरोबर मैदानामध्ये ठोकलाय संपत येऊलेनं हे खनखनी चौकार 4 धावा. मान्यवरांचं स्वागत केलं. 4 धाब्या धावफलकावर धावा आल्यात. 36 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहतोय. नितीश एका आक्रमक बॅटिंग सुरू आहे यावेळेस फुल टॉप फटका तर खेळला. एक सुंदर झेल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पकडलाय. परंतु आता न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये डगआउटच्या बाहेर होईल हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे कारण धावफलक तर बनवलाय 36 अंकावरती आणि तिसऱ्या षटकामध्ये इथे गोलंदाज गोविंद धनरेला यश येताना आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत विलास पोखरकर. सोबतीला सलामीचा बॅटर आपण पाहतोय महेश कदम. ती आपण पाहिलं तर या षटकामध्ये थोडेसे शांत आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदरच्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. 3 चौकार 1 षटकार ठोकला आणि इथे मात्र आता या षटकामध्ये आक्रमक करावं लागेल. विलास पोखरकर आलेत. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज तयार. हो इथे भन्नाट वेग परंतु तिथे पाहिलं तर मुख्य बंद कळवत आहेत व्हाईट बॉल. खराब चेंडू आलाय. अतिरिक्त धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लाईन लेंथ भरकटलेले चेंडू टाकले मैदानामध्ये गोविंद धनरेला. अगदी पाहिले तर हवेचा वेग इथे मात्र वाढताना पाहायला मिळाला. जो टप्प्याची गोलंदाजी करतोय तो चेंडू मात्र हवेच्या दाबानं जर पाहिलं तर व्हाईट लाईनच्या बाहेर जातोय म्हणजे धावफलकावरती धावा वाढवणारा चेंडू आलाय. वाह वाह सुंदर. अगदी पाहिलं तर आपण पाहतोय तिथे वेगाड हाताळला आणि तो मात्र शेवटचा चेंडू डॉट बॉल. षटक संपलं जाईल. तिसऱ्या क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातील. 37 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. वेळ वाचवा आपण पाहतोय षटक क्रमांक नवीन बॉल द्या. वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवणं आपल्याला महत्वाचं आहे. हॅलो या ठिकाणी इंडियन आर्मी आदरणीय आकाशदादा पोखरकर यांचा या ठिकाणी सन्मान होतो आणि हॅलो त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांच्या माध्यमातून सिरीज सौजन्य आहे
सिरीज चौचंडी चालवतात आदरणीय आकाश दत्तात्रय पोखरकर यांच्या वतीने आपण पाहतोय त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी विलास लोखंडे सरांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सन्मान घेण्यासाठी मान्यवरांना विनंती असेल. इंडियन आर्मी आदरणीय हॅलो हॅलो मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चला सन्मान घेण्यासाठी मान्यवरांना विनंती असेल आपण या. आपल्याला सन्मान केला जाईल आणि सन्मानाबरोबर इथे मात्र चेंडू पाठवलाय सरळ. महेश कदम ऑन फायर. चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 6. येतोय खणखणीत षटकार. षटकाराबरोबर आपण पाहतोय राजू मेदकेच्या गोलंदाजीवरती मित्रांनो आता धावा आल्या. 2 चेंडू मध्ये 10 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय 47 धावा धावफलकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पीजी इंडियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पुढील मॅच एनडी लायन्स. दोन्ही टीमला विनंती असताना आपण सज्ज राहणं गरजेचं आहे. निश्चित 4थ्या षटकाला सुरुवात आहे. राजू मेदकेच्या पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्यात मित्रांनो 10 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय 47 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय भन्नाट वेग परंतु लाईन लेंथ भरकटलेला चेंडू टाकलाय. एक खराब चेंडू व्हाईट बॉल आलाय. धावफलकावर धावा लागल्या जातील 48. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना आरडी पॅन्थर्स या संघाला आपण पाहतोय. हो यावेळी मात्र बॅटचा टॉप आहे. शतरक्षक दूरवरती चेंडूवरती येत आहे. झेल निसटलाय. तिथे मात्र धावांसाठी केलेली धावा आपण पाहतोय. 2 धावा आल्यात. 3ऱ्या धावेला तिथे मात्र नकार आलाय. म्हणजे 2 धावे धावफलकावरती वाढ होते. धावफलकावरती आपण पाहतोय निश्चित एक सोपा सेल मैदानामध्ये सुटलाय आणि महेश कदमला जीवनदार म्हणजे आपण पाहतोय एम राजाच्या घरामध्ये डोकावून पाहिल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे आता तिथे तुम्हाला सुट्टी मिळणार नाही आहे. या अगोदर 2 चेंडूवरती 10 आल्या तर नंतर व्हाईट बॉल देखील आलाय. हो यावेळेस मात्र हा चेंडू मात्र अचूक टप्प्याचा गोलंदाजीचा करण्याचा प्रयत्न करतोय राजू मेदके. एक चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये हाताळलाय. 1 डॉट बॉल 1 निर्धाव चेंडू आलाय. या षटकातील 5 चेंडू गोलंदाजाने टाकलेत. 1 चेंडू खराब आलाय. 4 चेंडू मात्र चांगले आलेले आहेत. हो यावेळी मात्र एक क्रॉस बॅट समोर बाजूने खेळलाय. क्षेत्ररक्षक फंबल झाले. 2ऱ्या धावेला कॉल होईल का? तिथे मात्र आपण पाहतोय केवळ 1च धाव आपल्याला बाल मिळणार आहे. धावा घेणं महत्वाचं आहे आणि तिथे मात्र आपण पाहतोय 1 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातील. 51 धावा. संघाचं अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. आरडी पॅन्थर संघाने मात्र 51 धावा बनवल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाला सुरुवात आहे. शेवटचा 1 बॉल तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय राजू मेदके यांचा आणि त्या शेवटच्या बॉलवरती धावा आता किती येतील? समोरच्या बाजूने बॅटर तयार. फटक पाहतोय विलास पोखरकर. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका तर खेळला. बॅटचा टॉप आहे. क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला चेंडूला फील्ड करतायत. तिथे मात्र आपण पाहतोय केवळ 1च धाव येणार आहे आणि 1 धावेच्या साह्याने धावफलकावर धावा लागल्यातील 52 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आरडी पॅन्थर संघानं मात्र बनवल्यात 52 धावा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय D3 स्टार या संघाला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. धावफलकावरती आपण पाहतोय 52 आल्या. षटक क्रमांक 4 संपलेला आहे. 5व्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः संघ मालक आपण पाहतोय. डीडी अर्थात दिनेश धंद्रे. षटक क्रमांक 5 साडी 52 आल्यात. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. हो यावेळेस चेंडू मात्र खाली राहिलाय थोडासा आणि केवळ आपण पाहतो आता संघ बालक इथे प्रयत्न करतायत. धावफलकावरती धावा पाहिले तर इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय अस्थिर झालेले आहेत. हॅलो
आरडी प्रॉपर संघाचे संघ मालक दिनेशदादा लोखंडे यांचं देखील सहर्ष स्वागत. आत्ताच नुकतं त्यांचं आगमन झालंय. वर टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल आपण पाहतो मैदानामध्ये, तिथे डॉट बॉल आलेला आहे. दुसरा चेंडू आता काय असेल. हो, यावेळी मात्र फटका सुंदर खेळला अगदी बॅक टू द बॉलर. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचा खेळाडू लॉंग ऑफ मध्ये आला, चेंडूला फील्ड केले. तिथे मात्र आपण पाहतोय केवळ एक धावेने धावफलकावरती वाढ होईल. धावफलकावर धावा लागल्या जातील. आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती येते, परंतु आता शांत आणि संयमित तुम्हाला राहून जमणार नाही. धावफलक बनवणं गरजेचं आहे. शेवटची 2 षटकं आहेत आणि धावफलक इथे मैदानामध्ये बनेल तर कितपत धावफलक असेल पहिल्या इनिंगमध्ये, कितपत मोठा धावफलकाचा डोंगर इथे उभा केला जाईल. समोरच्या बाजूने महेश कदम तयार. ओहो, यावेळेस फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सीमारेषा बॉर्डर लाईनच्या दिशेने धावतोय आणि फरार झालाय. खेळाडू कक्षाला मानवंदना. धावा मिळतील 4. येतोय महेश कदमच्या बॅटमधून खणखणीत चौकार. डीजे 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आल्यात. 57 धावा धावफलकावरती गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. पुढे एकदा दिनेश धंद्रे आहेत. हो, यावेळेस सफल झाले. समोरच्या बाजूने फटका खेळला. क्षेत्ररक्षक फंबल झेल निसटलाय. महेश कदमला जेवणदान. तिथे मात्र आपण पाहतोय 1 धावेने धावफलकावरती वाढ. आतापर्यंत महेश कदमचे 2 सोपे झेल मैदानामध्ये सुटलेले आहेत आणि धावफलकावरती आपण पाहतोय 1 धावेने वाढ. धावफलक 58 या अंकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचे काही चेंडू आपल्याला बाल मिळतील. यावेळी मात्र विलास पोखरकर एक शांत आणि संयमी खेळ खेळताय. दुसऱ्या धावेला कॉल होईल का? नकार मात्र आलेला आहे. तिथे मात्र केवळ 1 धाव आणि 1 धावेच्या साह्याने धावफलकावर धावा लागल्या जातील. 59 धावा धावफलकावरती एकडच्या मोबदलामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहतोय. नितीन मैदानामध्ये प्रयत्न सुरू आहेत, परंतु शांत आणि संयमी खेळ या षटकामध्ये पाहायला मिळाला आहे. 5 चेंडू झाले, गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे या षटकामध्ये धावफलक अगदी थांबवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकात 20 धावा, तिसऱ्या षटकात 12 धावा, चौथ्या षटकात 15 आणि या 5व्या षटकात आतापर्यंत 7 आल्यात. अजून शेवटचे 1 चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या शेवटच्या बॉलवरती आता फलंदाज महेश कदम स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल का पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार दिनेश धंद्रे. हो, यावेळेस मात्र हलक्या तरकट केल्या. थर्ड मॅनला तिथे क्षेत्ररक्षक फंबल, 1 सिंगल आणि 1 सिंगलच्या साह्याने धावफलकावर धावा लागल्या जातील. आपण पाहतोय 60 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित आता शेवटचा अंतिम षटक. स्लॉगोर देतोर मध्ये आता पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी कोण पूर्ण करेल इथे पाहणं आपल्याला गरजेचं राहणार आहे. चला वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचून आपल्याला महत्वाचं आहे. एक महत्वपूर्ण मॅच डुआरडायची लढत. वैयक्तिक 44 धाव्यांवरती खेळणारा खेळाडू आपण पाहतोय महेश कदम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आज या षटकामध्ये स्वतःचं अर्धशतक पूर्ण करणार का? आणि या अगोदरच्या इनिंगमध्ये देखील आपण पाहिलं तर 5व्या षटकापर्यंत वैभव कदमच्या धावा होत्या 42 आणि या सामन्यामध्ये महेश कदमच्या धावा आहेत 40. म्हणजे आता या षटकामध्ये महेश कदम स्वतःचं अर्धशतक पूर्ण करणार का? लहान भावाच्या पावलावरती पाऊल ठेवून बॅटिंग करेल का? पाहणं महत्वाचं आहे. आता परंतु गोलंदाजच्या ट्रॅकवरती शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज संदीप बांबळे. षटक क्रमांक 6 साठी स्ट्राईक येण्यावरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आता हवेच्या जोरावरती बॅटिंग करायची आहे महेश कदमला. बनवल्यात वैयक्तिक 44. आता बनवायचे आहेत 6 धावा. आपण पाहतो आता मैदानाच्या मध्ये आक्रमक बॅटिंगला सुरुवात आहे. स्वतःचं अर्धशतक गाजवले महेश कदमनं मात्र अर्धशतक पूर्ण करतोय. 50 धावा बनवल्यात. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज पाहिजे तर आता संदीप बांबळेची गोलंदाजी आणि त्यावरती घेतलेला गोलंदाजाचा करपूस 4.25. धावफलकावर धावा 66. एक खेळाडू थर्ड एअर सर्कल मध्ये आतमध्ये येईल. हो, यावेळेस अजून एक समोरच्या बाजूने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे सेल निसटलेला आहे. चुका झाल्यात आणि चेंडू मात्र धावतोय. आपण पाहतोय बॉर्डर लाईनच्या दिशेनं. तिथे धावा येणार आहेत केवळ पुन्हा 2च आणि 2 धावेच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतोय प्रयत्न केलेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय राजू मेदग्यांना आपण पाहिलं. निश्चित पाहिलं तर चेल पकडणं गरजेचं होतं. तो चेल मैदानामध्ये दिसटला आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. 70 धावा धावफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये शेवटचा अंतिम षटक सुरू आहे, परंतु प्रयत्न करतो महेश कदम. या षटकात 3 षटकमध्ये आल्या 10 धावा. गोलंदाजच्या ट्रॅकवरती संदीप बांबळे प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नांना नक्कीच यश येत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडूचा फटका तर खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती आपण पाहतोय काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक डिमिड विकेटला फंबल झालाय, चुका झाल्यात आणि पुन्हा 2 धावा. 2 धावेडे धावफलक मात्र इथं पाहतोय वाढले जाईल. धावफलकावरती आकडे बदलता आहेत. 72 धावा धावफलकावरती. 72 लॉस 1 विकेट्स. एक गॅलरीच्या मोबदल्यामध्ये 72 आल्यात. शेवटचे आता पाहिलं तर आपल्याला 2 चेंडू या षटकातील पाहायला मिळतील. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज संदीप बांबळे या षटकामध्ये धावा खर्च करताना पाहायला मिळाला, परंतु हवी तशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस प्रयत्न झालाय आणि चेंडू मात्र पाठवून दिलाय. महेश कदम ऑन फायर. चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्यात अर्धा डझन. षटकार धावा. षटकाराच्या बरोबर आपण पाहतोय धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 78. 78 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक 62 धावा महेश कदमच्या नावावरती आलेल्या आहेत. म्हणजे पहा आक्रमक बॅटिंग जशी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये सुरू आहे, तिथे मात्र मोठ्या फटक्यांपासून तो थोडासा लांब राहिलेला नाहीये. थोडा देखील आपण पाहतोय शांत झालेला नाही, परंतु आहे त्याच बॅटनं वार केले प्रतिस्पर्धी संघावरती. धावफलक मात्र वाढवलाय. आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात 18 धावा 5 बॉलमध्ये. गोलंदाजच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन या इनिंग मधील शेवटचा चेंडू संदीप बांबळे. स्ट्राईकवरती महेश कदम. हो यावेळेस आपण पाहतोय शेवटचा बॉल आणि तो मात्र ठरलाय महेश कदमचा कर्दनकाळ. विकेटचं होईल पतन. फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा शेवटच्या बॉलवरती महेश कदम होतोय झेलबाद. पहिली इनिंग पहिली डाव मात्र मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो संपलेला आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आरडी पॅन्थर संघाने धावफलक बनवलाय 78 धावा आणि विजयासाठी मात्र बनवायच्या आहेत. आता 3 स्टार या संघाला बनवाव्या लागतील. 36 चेंडू आणि बनवायचे आहेत. 79 धावेचा पाठलाग इथे करावा लागेल. पहिली इनिंग पहिला डाव संपला आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज देखील चेंज होतोय. ऐकूयात पुन्हा एकदा. हॅलो. पहिली इनिंग पहिला डाव संपला आणि पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेल्यात 78 धावा. विजयासाठी बनवायच्या आहेत. प्रतिस्पर्धी विरोधी टीमला अर्थात 3D स्टार या संघाला बनवावे लागतील. 36 बॉल 79 धावा आणि ते आव्हान कशा पद्धतीने पूर्ण होईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात. आवाजाचा पहाड आमचे सहकारी मित्र समालोचक आदरणीय विजय केदार सर या सर आपलं मायक्रोवरती मी स्वागत करतोय. पीजी इंडियन्स आणि एनडी लायन्स संघाने टॉस साठी यायचे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. परत एकदा तीच परिस्थिती आपण मैदानावरती पाहणार आहोत. इथे एका टीमला अस्तित्व टिकवायचंय तर दुसऱ्या टीमला वर्चस्व गाजवायचंय. D3 स्टार संघ आपण पाहतो. दिनेश दादा धंद्रे यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच स्वर्गीय चेतन परब पॅन्थर. या ठिकाणी आपण पाहतो इंडियन नेव्हीचे सोल्जर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आकाशदादा पोखरकर यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस जो मात्र संपन्न होतो, जिथे एनडी लायन्सनं 2 सामने पराभूत आहेत आणि पीजी इंडियन्सनं पुन्हा 2 सामने जिंकलेले आहेत. हा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. याच्या टॉस साठी आकाशदादा पोखरकर इंडियन नेव्ही यांच्या शुभ हस्ते इथे टॉस संपन्न होतोय. भारतीय सैन्य दलामध्ये भरपूर चांगलं काम ज्यांचं राहिलं आणि ज्यांच्यामुळे आज आपण सर्व सुरक्षित आहोत. खरं तर ज्यांच्यामुळे आपण एक मोकळा श्वास घेतो, मुक्त संचार करतो. भारतीय सैन्य दलातील इंडियन नेव्हीचे आकाशदादा पोखरकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस इथे संपन्न करत आहोत आपण. एनडी लायन्स निरंजन नाना धंद्रे कॅप्टन या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे.
आणि लगेच हा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आकाशदादा पोखरकर, खरं तर आपल्या सर्वांचा अभिमान आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो इंडियन नेव्हीमध्ये भरपूर चांगलं काम ज्यांचं राहिलेलं आहे. भारतीय सैन्य दलाबरोबर आपल्या गावाचं नाव कसं होईल आणि सातत्यानं आपण पाहतो आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी लढणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच काय कुडेगावचं भूषण आकाशदादा पोखरकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतो. त्यांच्या समेत आपण पाहतो त्यांचेच बंधू आदेश रामदास पोखरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस संपन्न होतोय. खर तर सर्वांना अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व आहे. भारतीय सैन्य दलामध्ये सध्याच्या घडीला कार्यरत असताना इंडियन नेव्ही इंडियन नेव्हल शिप सिंधुराज या ठिकाणी सध्याच्या घडीला कार्यरत आहेत. आकाशजी पोखरकर विशेष आम्ही त्यांचा सन्मान करू, कौतुक करू. खरं तर देश सेवेसाठी जे अहोरात्र झगडत आहेत असं व्यक्तिमत्व. एनडी लायन्स कॅप्टन या ठिकाणी पाठवा निरंजनाना. या संघ मालक स्वतः आले तर चालतील. टॉस या ठिकाणी संपन्न होतो. एका बाजूनं पीजी इंडियन्स अर्थात सँटी या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. तर दुसऱ्या बाजूनं स्वतः संघ मालक आणि आता कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील एनडी लायन्स संघाचे संघ मालक निरंजना धंद्रे. तर मॅचला मैदानावरती सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पहिला बॉल राजू यांच्या बॅटमधून एक विलक्षणीय स्ट्रोक येतो. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पीजी इंडियन संघाचे संघ मालक अनिल शेठ गोपाळे आपण देखील या ठिकाणी संपर्क साधायचा. पीजी इंडियन संघाचे संघ मालक अनिल शेठ गोपाळे ऑर्गनायझर कमिटीची एक सूचना येते, आपण देखील या ठिकाणी संपर्क साधा. काल मला वाटतं अनिल शेठ गोपाळे नव्हते, पण संघाची कामगिरी पाहून आज स्वतःहून या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल शेठ गोपाळे यांचं विशेष आम्ही कौतुक करू. बिना संघ मालकाचा संघ 2 सामने जिंकलेला आहे आणि एका बाजूनं एनडी लायन्स 2 सामने पराभूत आहेत. टॉस या ठिकाणी संपन्न होतो. हेड आणि टेल असा कॉल आहे. टेल असा कॉल. टेल. एनडी लायन्स न टॉस जिंकला. डिसिजन काय? ओके. जातो पण मॅचच्या दिशेनं. टॉसची फॉर्मॅलिटी या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आणि टॉस जिंकून एनडी लायन्स मैदानावरती काय डिसिजन घेते याची उत्कंठा सर्वांना आहे. अकोट टप्प्याचा बॉल टार्गेट इथे सेट केलं 79 धाव्यांचं. सुरुवातीला 78 आपण पाहिले आणि पहा कुठलंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देणारं नाहीये. 5 धावाच्या मात्र धावपलकावरती आपण पाहतो. महेश शिंदे मागच्या सामन्यामध्ये 46 धावांचा खेळ केला. आता या सामन्यामध्ये डावाला कसं पुढे नेत आहेत. खरं तर फिनिश टच देत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत एकही सामना पराभूत नाहीत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला बॉल नाही थांबणार. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. आलाय 4 चौका. जबरदस्त टायमिंग. मागे गेले, बॉलच्या खाली येताना पाहायला मिळाले आणि पहा जागा बनवली स्ट्रोकसाठी. एक्स्ट्रा कव्हरची जागा निवडली. शॉट सिलेक्शन काय जबरदस्त आहे. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 9 ऑन बोर्ड. संघर्षाचं रणशिंग मैदानावरती फुंकलंय. समस्त ग्रामस्थ कुडेकरांचा सार्थ अभिमान
वाढवणारी क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. आकाशजी पोखरकर यांचं विशेष आम्ही कौतुक करू. सध्याच्या घडीला आपण पाहतो मुंबई या ठिकाणी इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत असतानाच आपण पाहतो आपल्या गावाचं नाव कसं होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न केला जातोय. विशेष त्यांचं आम्ही कौतुक करू. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. इथे चुकान पाठोपाठ चुका. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप बाउंड्री लाईनचा वेध घेतोय बॉल. येथील 2 विना सायास विना कष्ट धावा येताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 संपलं. 79चा पाठलाग करत असताना स्कोर कार्डवरती धाव संख्या जी मात्र लावली जाते 11 बोट. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग रील्सच्या माध्यमातून देखील भरपूर व्हायरल होताना पाहायला मिळते. कारण अनेक रील्स या स्पर्धेच्या बनल्या गेलेल्या आहेत. आणि पहा एक प्रकाश झोतात असणारी एक विशिष्ट उंच शिखरावरती आरूढ असणारी क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. अर्थातच पुढे बुद्रुक प्रीमियर लीग खेड तालुक्याचा पश्चिम विभाग आणि या पश्चिम विभागामध्ये एक जबरदस्त आयोजन करत असताना साई श्रद्धा क्रिकेट संघाचे आमचे सर्व खेळाडू असतील आणि त्याचबरोबर समस्त नोकरदार वर्ग असतील. या सर्वांच्या प्रयत्नातून परत एकदा नवीन थाटात नवीन जोशात ही स्पर्धा उभी राहते आणि सर्वांची मान अक्षरशः अभिमानानं उंचवणारी कुडेकरांची शान असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बसलेले एक आदर्श गाव, ज्या गावामध्ये आपण पाहतो पारंपरिक संस्कृतीचा वसा आणि वारसा जपणारे एक आदर्श गाव म्हणून ज्या गावाची ओळख निर्माण होतीये. जातो आपण मॅचच्या दिशेनं. संघाची धाव संख्या जर आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये विकेट आलेली नाहीये. D3 स्टार संघ आतापर्यंत एकही सामना पराभूत नाही. तर दुसऱ्या बाजूनं एक विजय काय असतो आरडी पॅन्थरला माहीत नाही. या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केला जाईल का? कारण एका विजयाचा उन्माद त्यांच्या पाठीशी आहे आणि दुसऱ्या बाजूनं 2 सामने सलग जिंकत इथपर्यंत धडक मारतीये D3 स्टार अर्थातच स्वर्गीय चेतन परब पॅन्थर. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. विलास पोखरकर उंच पुरे गोलंदाज. राजू मेदगे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपला मिस करतोय. पंचांचा इशारा अवांतर वाईट बॉल. पप्पू भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये भरपूर चांगली कामगिरी करत असताना दिवस क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो अनुभव प्रचंड पाठीशी आणि पहा एक उत्कृष्ट पंचांची कामगिरी पप्पू यांची आपल्याला पाहायला मिळते. विशेष त्यांचं कौतुक व्हायला हवं. गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्गवरती विलास पोखरकर. यावेळेचा बॉल राजू मेदे यांच्या बॅटमधून निर्जनस्थळी चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळतो. एक आली दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहत थांबवलं तिथे राजू यांनी. 2 झाल्या असत्या पण खरं तर जास्त विश्वास जर पाहिला तर महेश शिंदे यांच्यावरती दाखवला जातो. कारण मागच्या मॅचमध्ये 15 चेंडू 46 खेळलेले आहेत महेश शिंदे आणि मागच्या मॅचमध्ये जिथून सोडलं तिथून पुन्हा एकदा सुरुवात त्यांनी केली आहे. म्हणजे आज दिवसभरामध्ये खेळाडूंनी काय प्रभावित केलं. 2 सामन्यांमध्ये सलगची 2 अर्धशतकं आपण मैदानावरती पाहिली. त्याचबरोबर 40+ धावाही करताना पाहायला मिळाले ना. 16 दिवस क्रमांक 2 मध्ये आलाय. काय घडतं सर्वांचं लक्ष आज कुडेगाववरती. आज कुडेगावमध्ये काय घडलं जातं GTCच्या माध्यमातून घरबसल्या देखील आपण सामने पाहू शकता. भरपूर चांगलं टेलिकास्ट. आखूड टप्प्याचा बॉल पूल केला जातो. मस्त शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत विलास. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ केला समोरच्या दिशेनं. ओम येत आहेत बॉलवरती. चेंडू कव्हर केला जाईल का? दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न. पाहता राज 13ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे आणि या सरासरीनं जर पुढे चालत राहिले तर विजय जवळ केला जाऊ शकतो. एखादं मध्ये मोठी षटक आलं तर D3 स्टार संघ वर्चस्व गाजवू शकतो. पण आरडी पॅन्थरला आता एक विजय भरपूर महत्वाचा आहे. कारण आतापर्यंत झालेले 2 सामने त्यांनी गमावलेले आहेत. एक विजय त्यांना भरपूर गरजेचा आहे. पाहायचं एक सामना जर आपण पाहिला तर डू ओर डायच्या स्थितीमध्ये मला वाटतं आरडी पॅन्थरला डू ओर डायची स्थिती निर्माण झालेली आहे. आणि लीग स्टेजेसची खरं तर हीच मजा असते. प्रत्येक संघाबरोबर तुम्हाला खेळावं लागतं. चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतो. प्रत्येक संघाबरोबर तुम्हाला लढावं लागतं आणि पहा प्रत्येक संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतो. ही खासियत राहिली आहे कुडे बुद्रुक प्रीमियर लीगची. KPL चषक दिवस क्रमांक 2 तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 2 षटकं संपली. 13ची सरासरी. विकेट गेली नाहीये. विकेट हा की फॅक्टर ठरू शकतो या मॅच मध्ये. सोन्या गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल.
ओहो हो, अगोदरच गुडघा टेकवला होता, तितकाच पुढे चेंडू केला आणि चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतो सोन्या यांच्या माध्यमातून. वेगाबरोबर कंट्रोल भरपूर महत्वाचा असतो आणि पहा एक चांगलं कंट्रोल केलं. बॅकअप लेंथ बॉल थोडीशी उचली पाहायला मिळाली आणि पहा चेंडू डॉट. सुंदर खेळ. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग तमाम महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं उडवला, क्षेत्ररक्षक दूर आणि पाहायचं तिथे बॉल वन बाउन्स कव्हर केला जाईल का. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा, एकच धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न झालेलाच नाहीये आणि 5 सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. सिंगल बरोबर धावफलकावरती वाढताना पाहायला मिळते. रन्स झालेले आहेत 27. 89 धावांचं बलाढ्य लक्ष गाठत असताना राजू मेदगे यांना आता त्यांची कामगिरी स्पष्टच 79 धावांचं बलाढ्य लक्ष गाठत असताना राजू मेदगे यांना त्यांची कामगिरी स्पष्टच करावी लागेल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्पेशलिस्ट आहेत आणि पहा हा चेंडू डॉट. एनडी लायन्सनं प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन. पीजी इंडियन्सला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. एका बाजूला अनिल शेठ गोपाळे तर दुसऱ्या बाजूला निरंजन नाना धंद्रे या दोन प्रतिष्ठित संघ मालकांमधली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओहो हो, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर गेला हा चेंडू. पंच अवांतर घोषित करतायत. अतिरिक्त 1 धाव येते. या अवांतरनं धावफलकावरती पुन्हा भर पडली जाते. 28 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला. या अतिरिक्त धावांना आवर घालावा लागेल कारण आपण पाहतो एका बाजून चौकार षटकाने खेळणारे फलंदाज मैदानावरती आहेत म्हणजे लक्ष जवळ केलं जाऊ शकतं. दिनेश दादा धंद्रे यांच्या मालकीची टीम दी 3 स्टार. हो हो, वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता. स्कूप साठी गेले होते. बॅटचा आणि बॉलचा पुन्हा संपर्क नाहीये. सोन्या इथे प्रभावित करतील. ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती आणि पुन्हा एक चेंडू जो मात्र मैदानावरती डॉट येताना पाहायला मिळतो. 28 धावा धावफलकावरती आहेत. 79 धावांचा पाठलाग करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एक वाईट बॉल. लांबलेलं षटक. लाईन आणि लेंथ इथे बिघडली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आले आणि या षटकामध्ये आता आपण पाहतो थोडंसं लांबलेलं षटक. गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. 4 चेंडू त्यांनी चांगले हाताळलेत. 4 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज तयार सोन्या. ओहो हो, पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतो परफेक्ट वाईडिश यॉर्क इथे हाताळला. अगदी ट्रॅक लाईनच्या जवळ चेंडू केला आणि चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी सोन्या सध्याच्या घडीला प्रभावित करतायत. ओहो हो, पुन्हा एक चेंडू डॉट. स्विंग अँड मिस. षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ आटोपला. 79चा पाठलाग करत असताना 29 झालेले आहेत म्हणजेच काय 18 बॉल आणि विजयासाठी 50 ची आवश्यकता. या ठिकाणी आपण पाहतो उपस्थित होताना पाहायला मिळतात युवा उद्योजक औद्योगिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे विशालजी कामते यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेच्या वतीनं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. GTC लाईव्ह भरपूर चांगलं टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अगदी लाखांच्या पलीकडे सबस्क्रायबर असणारा एकमेव चॅनल आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो भरपूर चांगली सेवा देत असताना GTCचं आम्ही विशेष कौतुक करू. मुंबई परिसरातून पहा त्यांचा प्रवास कल्याणमधून प्रवास चालू झाला आणि महाराष्ट्र व्यापला आणि अलीकडे आपण पाहतो क्वांटिटी आणि क्वालिटीसाठी ओळखला जातो हा चॅनल. 2 कॅमेऱ्यांनिशी ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. विशेष त्यांचं कौतुक राहील. 5 स्कोर कार्ड वरती धावा संख्या 29. 18 चेंडू आणि 50 ची आवश्यकता. चौथ्या षटकामध्ये आता बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा देखील होताना पाहायला मिळते आणि बॅटिंग पॉवर प्ले नंतर पहा मैदानावरती काय होतं. चेंडू देखील बदलला गेलाय म्हणजे एक अनोखा उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी राबवला जातो. चौथ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा होईल. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये आवश्यकता 50 धाव्यांची. परिस्थिती काय असेल. गोलंदाजी मार्कवरती संपत येवले. यावेळेचा बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक येतात वेगाने. क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 1चं रूपांतर 2 मध्ये आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला महेश शिंदे. सर्वांचं लक्ष महेश शिंदे यांच्यावरती लागलेलं आहे. 48 धाव्यांची आवश्यकता. 17 बॉलमध्ये रन्स झालेले आहेत आतापर्यंत 31 धावा म्हणजे 19 बॉलमध्ये 31 आलेले आहेत आणि 17 बॉलमध्ये 48 बनवायचे आहेत.
D3 स्टार दिनेश दादा धंद्रे यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो आरडी पॅन्थर दिनेशजी लोखंडे राजेंद्र मेदगे प्रतिनिधी संघ मालकांमध्ये लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण जिंकेल? गतीमध्ये परिवर्तन, रीड केला, टप्पा चुकला की ते महेश शिंदे बरसतायत. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, इन टू दी फॅन्स. आलाय षटकार, 6 धावा. 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मॅच इज ऑन. सामना आता रंगतदार स्थितीमध्ये आलाय. धावफलकावरती धाव संख्येचा विचार जर आपण केला तर 37 धावा स्कोरबोर्ड होती. D3 स्टार संघ आता हार मानायला तयार नाही. अर्थातच स्वर्गीय चेतन परब पॅन्थर हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. दिनेश दादा धंद्रे यांच्या मालकीची टीम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. परत एकदा धमाका येतोय षटकार, 6 धावा. मैदानावरती महेश शिंदे काय लढलेत, आत्मविश्वास द्विगुणित होताना पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये 15 बॉल 46 जिथून मॅचची मॅच सोडली तिथून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे D3 स्टार संघानं. मॅच इज स्टील ऑन. संघाची धावसंख्या वाढली जाते 43. हो त्याचं नव्हतं करून टाकलं. भरपूर महागडी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. आरडी पॅन्थर्सला आता एखाद्या विकेटची आवश्यकता. पण दुसऱ्या बाजूने महेश शिंदेनं काय डाव पुढे चालवलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. कठीण परिस्थितीमधून हा खेळाडू घडलेला आहे आणि पहा महेश शिंदे सातत्यानं प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती संपत येवले नामांकित गोलंदाज, त्यांनाही कमबॅक करायचंय. परत महेश शिंदे मैदानावरती काय लढताय. तिसरा ठोकलाय. 6 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. रन्स झालेले आहेत 49. तर आता मॅच होती कुठे आली कुठे. 18 बॉल 50 ची मॅच आली मित्रांनो. शेवटचे बॉल शिल्लक मैदानावरती 14 आणि 14 चेंडूंमध्ये अजून विजयासाठी 30 धावेंची आवश्यकता. त्यामुळं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधली अग्रगणित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. आणि आज कुडेगावचं मैदान अक्षरशः मैदानावरती धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात. महेश शिंदे जबरदस्त बॅटिंग. एकाच नावाची चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. D3 स्टार स्वर्गीय चेतन परब पॅन्थर्स दिनेश दादा धंद्रे यांच्या मालकीची टीम सध्याच्या घडीला आपण पाहतो यांचा अश्व घोडदौड करतं. कारण आतापर्यंत एकही सामना पराभूत नाही आणि मॅचचं चित्र अक्षरशः बदलून टाकलंय. शेवटचे 14 बॉल 30 रनची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती. 14 चेंडू आणि महेश शिंदे यांनी 40 ठोकलेले आहेत. 40 धावा बनवलेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये तेच आपण पाहिलं होतं. 14 चेंडू आणि 40 त्यानं बनवल्या होत्या. 15 चेंडू 46 खेळला होता आणि पुन्हा एकदा 14 चेंडू 40 वरती. आज तो ठरवूनच आलाय 14 चेंडू मध्ये 40 करण्याचा प्रयत्न परत एकदा राहिलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. महेश शिंदे ऑन स्ट्राईक. गोलंदाज करणार तर काय असा प्रश्न मैदानावरती. ओ षटकार, 6 धावा. परत एकदा तीच परिस्थिती. 15 चेंडू 46 तो मैदानावरती खेळला. आज त्यानं एक चंगच बांधलाय मैदानावरती. प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा. मॅचचं चित्र विचित्र होताना पाहायला मिळतं. 55 धावा धावफलकावरती. समीकरण बदललं. शेवटचे बॉल शिल्लक 13 आणि 13 बॉल मध्ये आवश्यकता 24 धावेंची. महेश शिंदे अर्धशतकी इथे ठोकेल का. मागच्या मॅच मध्ये 15 चेंडू 46 खेळला. परत एकदा 15 चेंडूंमध्ये 46च त्यानं बनवलेले आहेत. महेश शिंदे स्ट्राईकला 5वा येणार का. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. संपत येवले. ओ महेश शिंदे 52 वरती नाबाद खेळत आहेत आणि मॅचचं चित्र अक्षरशः पलटून टाकलं महेश यांनी. मॅच होती कुठे आली कुठे कुणीच कल्पना केली नसेल. 18 चेंडू 50 ची मॅच इथे येऊ शकते. पण हे कुडेगावचं क्रिकेट आहे मित्रांनो. इथे कधी काय घडेल याचा नेम नाही. तर आता आपण पाहतो धावफलकावरती 61 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे बॉल शिल्लक मैदानावरती 12 आणि आता बनवायच्यात 18.
32 धावांचं षटक राहिलं संपत येवले यांचं आणि पहा मॅचचं चित्र अक्षरशः बदलून टाकलं. 18-50 ची मॅच कुणीच कल्पना केली नसेल, फक्त इथपर्यंत येऊ शकते. शेवटचे 12 बॉल 18 वरती हा सामना येऊन ठेपलाय. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग सर्वांची मनं जिंकतीये. अर्थातच सर्वाधिक वेगवान अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळालं. महेश शिंदे यांच्या बॅटमधून 16 चेंडूंमध्ये आलेलं ते अर्धशतक आपण पाहिलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग. अशा परिस्थितीतून सामने जिंकले जाऊ शकतात, त्यासाठी कामगिरी करावी लागेल. गोलंदाजांना एखादं चांगलं षटक मॅच मध्ये पुन्हा आरडी पॅन्थर्सला घेऊन येऊ शकतं. गोलंदाजीत परिवर्तन होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ओहो हो, यावेळेचा बॉल चेंडू आलाय डॉट. 11 चेंडू 18 अशी मॅच मैदानावरती रंगली आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती महेश कदम आलेत आणि पहा महेश कदम यांचा हा चेंडू इथे डॉट. ओहो, जबरदस्त कामगिरी केली महेश कदम यांनी. आता गोलंदाजीतून महेश कदम दम दाखवतायत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. शेवटचे 10 बॉल 18 रनची आवश्यकता. D3 स्टार जिंकेल की दुसऱ्या बाजूने आपण पाहतो टीम आपल्याला पाहायला मिळते आरडी पॅन्थर्स. मॅच रंगली आहे. कुणीच मॅच सोडायला मागत नाही, कारण दोन्ही संघ मातबर आहेत. राजू मेदगे स्ट्राईकला 2 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत. महेश कदम सज्ज होत आहेत. फुल ऑफ लेनचा बॉल हलक्या हाताने ढकलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती येताना पाहायला मिळतील. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता पुन्हा एकदा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या वाढली जाते. धाव फलकावरती रन्स जर आपण पाहिल्या 63 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्यात. तर आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतं. गणित इकडे बदललेले आहेत आणि आता 9 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या 16. इंडियन नेव्ही आकाशजी पोकरकर आपण आलात. आपलं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. अकुट टप्प्याचा बॉल कट केला हलक्या हाताने. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक मागे. बॉल चाललाय पुढे. क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि पुन्हा एकदा हा चेंडू राजू मेदगे यांच्या बॅट मधून सीमारेखेच्या बाहेर येतोय. 4. रामदासजी बांगर आपण लगेच या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. रामदासजी बांगर. स्कोर कार्ड वरती धावसंख्या लावली जाते. 67 धावा धाव फलकावरती आहेत. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 12. गोलंदाज तयार होतोय. या वेळचा बॉल चेंडू हवेत. महत्वाची कॅच. गोल्डन विकेट होईल का इथे? नाही. तोंडासमोर चेंडूने टप्पा घेतलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि पुन्हा एकदा 2 धावा. 7 चेंडू 10 ची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा. तिकडे थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळेल. पाहतो आपण मॅचचं समीकरण बदललं. फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 69. 10 धाव्यांची आवश्यकता. बॉल शिल्लक 7 आणि विजयासाठी बनवायच्या 10. शेवटचे 7 चेंडू आणि 10 रनची आवश्यकता. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना कुठे जाऊ शकतो. आरडी पॅन्थर्स देखील मॅच मध्ये येऊ शकते, पण हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. शेवटच्या षटकामध्ये मॅच येणार का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स केला जातोय. राजू मेदगेचा हा क्लास आहे. हा फेवरेट शॉट आहे. थर्ड मॅन मध्ये
तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती 2 धावा येतील. अलगद तिथून 2 मिळवल्या. मॅचचं समीकरण बदललं. 79चा पाठलाग करत असताना धाबलकावरती धावा लावल्या जात आहेत 71. तर शेवटचे 6 बॉल आणि मॅच आली 8 वरती. 6 चेंडू 8. वेळ घेऊ नका सूचना आहे, कारण या अगोदरच आपण भरपूर वेळ खर्च केलेला आहे, त्यामुळे वेळ मैदानावरती कोणी घेऊ नका. एक महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी. तर शेवटचे 6 बॉल 8 रनची आवश्यकता. गोलंदाज कोण येणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आरडी पॅन्थर्स डू ऑर डायच्या लढतीमध्ये थोडीशी खराब कामगिरी राहिली आहे. किरण गावडे आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नाराज असतील ज्या प्रकारचा परफॉर्मन्स या वर्षामध्ये होताना पाहायला मिळाला. शेवटचे बॉल शिल्लक. मैदानावरती 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 8 धाव्यांची आवश्यकता. काय लढलेत, जबरदस्त बॅटिंग केली आहे आज. सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकलीत. 16 चेंडू आणि तब्बल 52 धावा ठोकण्याचा विक्रम या ठिकाणी केलेला आहे महेश शिंदे यांनी. किरण गावडे आलेत गोलंदाजी मार्कवरती. पर्यायाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. किरण गावडे हातातून निसटलेली मॅच ओढून आणेल का? अनुभव अनेक वर्षांचा आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्य भरपूर केलेलं आहे किरण गावडे यांनी, आणि त्याचबरोबर आता चांगलं क्रिकेट आपण पाहतो कुडे गावासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता. आखूट टप्प्याचा बॉल. ठरतोय 6 चेंडू आणि मला वाटतं 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. नाव आहे महेश शिंदे. 6 बॉल मध्ये 6 षटकार कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये ठोकलेत महेश शिंदे यांनी. मागच्या ओव्हर मध्ये 5, पुन्हा या ओव्हर मध्ये स्ट्राईक वरती आला आणि 6वा आलाय. 7वा येणार का? गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच बॉल चेंडू. फक्त 2 धाव्यांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. किरण शेवटच्या षटकामध्ये आला. 1 षटकार ठोकला महेश शिंदेनं किरण गावडे यांना. पण किरण गावडे यांनी त्यांचं काम तमाम केलेलं आहे. कर्दन काळ ठरलेलं आहे किरण. आणि पण आता जर आपण पाहिलं तर या मॅचचं चित्र जर थोडंसं वेगळं होताना पाहायला मिळतं. मॅच हातातून निसटली आहे. 4 बॉल 2 रनची आवश्यकता. या मॅचचा बॉल नो बॉल. यस, ओव्हरस्टेप या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. सामना आता बरोबरी सुटलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर लेवल. दक्ष पंचांची भूमिका या ठिकाणी निभावताना पाहायला मिळत आहे. दोन्ही पंच, तीनही पंचांचं आम्ही कौतुक करू. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होत आहेत. फुलटॉस होता. फ्रीचा बॉल, व्हाईट बॉल आणि याच बरोबर अवांतरनं मॅच जिंकली आहे. D3 स्टार 3रा सामना जिंकतो आणि सुपर 4 मध्ये धडक मारतो दिनेश दादा धनरे.